जय श्रीराम. रेड सावधान. राष्ट्र बैठे बैठ जाओ. विद्यार्थी हो, आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री A.S. सावंत सर हे दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर काही अभिनंदनीय निवड झालेल्या आहेत. तर त्या अभिनंदनीय निवडीची बातमी आणि त्यानिमित्तानं काही सत्कार या उद्देशानं आत्ता आपण इथं एकत्रित आलो आहोत. सावंत सर सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार पलूस शिक्षण प्रसारक मंडळानं आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक H.G. दडस सर यांना आणि त्यांची मुख्याध्यापक पदी निवड झालेली आहे. तसेच S.V. दाभाडे सर यांना संस्थेने उपमुख्याध्यापक पदी बढती दिलेली आहे. तसेच जे पूर्वी प्रभारी पर्यवेक्षक म्हणून काम करत होते ते DM बडगुजर सर आणि PS साबळे सर यांना पर्यवेक्षक म्हणून संस्थेनं नेमणूक दिलेली आहे. तर त्यानिमित्तानं या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण करणार आहोत. सर्व H.G. दडस सर यांची मुख्याध्यापक पदी निवड झाली त्याबद्दल ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख देसाई सर यांना विनंती, त्यांनी दडस सरांचा बुके देऊन सत्कार करावा. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेलं. त्या काळात समाजात जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांचा उद्धार केला. मित्रांनो, त्या काळात मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, पण फुले यांनी या चुकीच्या परंपरेला आव्हान दिलं. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. हे कार्य खरोखरच क्रांतिकारी होतं. महात्मा फुले यांनी शेतकरी, दलित आणि वंचित घटकांची स्थापना करून समाजात समानता, बंधुता आणि न्याय यांचे विचार रुजवले. त्यांनी गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहून समाजातील अन्यायावर कठोर प्रहार केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी लोकांना जागृत केले आणि स्वाभिमानाने आपण ज्या समाजात समानतेचा अनुभव घेतो त्यामागे महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक दडस सर, उपमुख्याध्यापक दाभाडे सर, पर्यवेक्षक साबळे सर, बडगुजर सर, HSC व्होकेशनल विभागाचे उपप्राचार्य YJ पाटील सर, आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य VV गायकवाड सर व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. महात्मा फुले यांचे संपूर्ण जीवन हे समाजसेवेसाठी अर्पण केलेलं होतं. त्यांनी कधीही अन्यायासमोर माघार घेतली नाही. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजात वागणूक देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना कोटी खेळा, तर खेळाचं महत्त्व विशद केलं होतं. खेळा याचा अर्थ ज्ञान. तर त्यामध्ये ते म्हणतात, खेळासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला आणि घोडा पडल्यामुळे घोडस्वार मेला. एका सगळा हा अनर्थ एका खेळामुळे झाला, म्हणजेच अज्ञानामुळे झाला. ज्ञानाची ज्योत घरोघरी पेटवण्याचं महान कार्य महान क्रांतिकारी विचारवंत महात्मा फुले यांना प्रथम मी वंदन करतो. आणि मंचवरील सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी, चतुर्थ कर्मचारी आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराच्या ज्ञान सागरात
अथंग विहार करणारे माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मला पलूस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षा, सचिव, सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्वांनी या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकपदी माझी नेमणूक केली, त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी जे काय माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, संस्था, प्रशाला, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी आणि पालक, तो विश्वास मी सार्थ ठरवेन. आणि किती काळ जागला यापेक्षा कसा जागला हे फार महत्त्वाचं असतंय. मी चांगल्या पद्धतीनेच जेवढा मला पिरियड भेटलेला आहे त्यामध्ये कार्य करणार आहे. खरं तर आपल्याला ते भाषण करण्याची वेळ नाही आहे, या ठिकाणी भाषण संपवतोय. पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. ठीक आहे. महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांना अभिवादन करतो. त्यांच्याबद्दल एक किस्सा माझ्याकडे आहे. म्हणजे आता माझा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यूला पण त्यांच्याबद्दल जिथं आम्हाला शिकायला मिळालं तिथंच माझा सत्कार होतोय. त्याबद्दल लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि सपोर्ट स्टाफ यांचा मी सदैव ऋणी आहे. माझी जर्नी मी थोडक्यात सांगतो आणि त्यातून काय तुम्हाला 2-3 पॉईंट जर मिळाले तुमच्या जर्नीला सपोर्ट करण्यासाठी तर ते तुम्ही घ्यावे अशी विनंती. माझं प्राथमिक शिक्षण गावातच बांबोडे ते जिल्हा परिषद इथे झालं. त्यानंतर 8वी ते 10वीचा प्रवास लक्ष्मणराव किर्लोस्कर इथे झाला. 10वीला मला 91% मिळाले. त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड इथे डिप्लोमा कंप्लीट केला. तिथं मला जवळपास 92% मिळाले. त्यानंतर मला टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये 1.5 वर्ष जॉब करण्याची संधी मिळाली. तो जॉब सोडून नंतर मी माझी डिग्री कंप्लीट केली. डिग्रीला जवळपास 9.6 CGPA मिळाला. त्यानंतर गेट ही एक एक्झाम असते, ती पण मी क्वालिफाय झालो. त्यानंतर मला IIT गांधीनगरमध्ये MTech करण्याचा चान्स होता, पण तो चान्स सोडून मी MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा मार्ग निवडला. जवळपास 3 वर्षाचा वेळ तिथं माझा खर्च पडला. त्यानंतर मी आज PSI म्हणून सिलेक्ट झालो. या पूर्ण जर्नीमध्ये मी मार्क आता इंटेन्शनली सांगितली, कारण मार्काचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांच्या जीवनावरती आणि त्यांच्या परिवारावरती खूप पडत असतो. ज्यावेळेला मला इथे 91% पडली 10वीला, त्यामुळे मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळालं, ज्यामुळे जवळपास 60,000च्या आसपासमध्ये 3 वर्षात माझं शिक्षण कंप्लीट झालं. त्यानंतर 92% ज्यावेळेला डिप्लोमाला पडले, त्यानंतर मला टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीत जॉब मिळाला. त्या 1 वर्षाच्या जॉबवरतीच मी जे पैसे मिळाले होते ते डिग्रीसाठी वापरले आणि माझी डिग्री कंप्लीट केली. आणि त्यानंतर डिग्रीनंतर 9.6 CGPA असल्यामुळे गेट पण एक्झाम क्वालिफाय करू शकलो आणि IIT गांधीनगरमध्ये माझं ॲडमिशन होऊ शकलं. आणि त्यानंतर ज्यावेळेला मी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला, त्यावेळेला पण महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा आता योगायोग आहे, त्यांची संस्था आहे, त्याची स्कॉलरशिप मला मिळाली. त्या स्कॉलरशिपमध्ये 11 महिने प्रति महिन्याला 10,000 आणि त्यांच्या थ्रूच MPSCचा क्लास ह्या सोयी मला मिळाल्या, ज्यामुळे माझा MPSCचा प्रवास सुखकर झाला. म्हणजे यावरून विद्यार्थ्यांना एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे, तुमची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असू दे, सामाजिक असू दे, जरी खाली असली तरी तुम्ही चांगला अभ्यास करून चांगली मार्क मिळवून तुमचे जे स्वप्न असतील ते तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही इथून पुढे चांगला अभ्यास करावा, चांगली मार्क मिळवावी, डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहावं, आरोग्य चांगलं ठेवावं आणि तुमच्या ज्या ध्येयासाठी अथक प्रयत्न करावे अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. जशी मला लकी शाळा माझ्यासाठी लकी ठरली, तशी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पण लकी ठरावी अशी भावना व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. थँक्यू.